आज आमचा गोव्यातील दुसरा दिवस आहे. सो मित्रांनो, किंगफिश म्हणजे हे सुरमई थाली आहेत 2 प्लेट. आणि हे चोडा काय मलाच ना माहिती कोणतं. नळा फ्राय, आम्ही नळे बोलतो याच्या त्याला. एक्झामिनेशन बघून आलो आता. 20 रुपये एंट्री फी आहे. आमच्या अर्नाळा किनाऱ्यावरील सनसेट पाहिलाच असेल. आज तुम्हाला मिरामार बीचवरील सनसेट दाखवतो. तो आपल्या भावाने हे बघा वाटण्यासाठी भरपूर काजू वगैरे घेतल्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमचा गोव्यातील दुसरा दिवस आहे. काल जिथे रूम होता तिथे चेकआउट केलं, कारण एकच दिवस आम्हाला तिथे रूम मिळाला. आणि आता दुसऱ्या ठिकाणी रूम बुक केलेला आहे. आता तिथे जात आहोत. चेकआउट केलेलं आहे आणि आता आपल्या मित्राला गॉगल्स घ्यायचा होता म्हणून लेन्स कार्डमध्ये आलेलो आहोत. तर बघा, आता गॉगल वगैरे घेऊया आणि जाऊया आपल्या रूमवर. आज आम्ही फिरणार आहोत ओल्डगाव वगैरे सर्व. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मला आज आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार ते सर्व दाखवतो. चला, अगोदर गॉगल कोणता घेतात तो बघूया आपण मध्ये जाऊन. चलो, आता आहोत लेन्स कार्डमध्ये. आपल्या भाईला गॉगल घ्यायचा आहे. या पटापट चॉईस करा, घेऊन टाका. पटापट सांगा कसा वाटतोय भाई. लहान वाटतोय मित्रांनो. आता हे बघा, आरव रेसिडेंट जवळ आम्ही रूम घेतलेला, गाडी लावलेली आहे. आता रूममध्ये बॅग्स वगैरे ठेवूया आणि जाऊया फिरायला ओल्ड गोवाला. पण रूम्स अजून रेडी नाही. बघूया किती आणखी टाईम लागतो. तर पण फिरायला तर जायचं आहे. वाजलेलं आहे जवळजवळ 12:30. भूक पण भयंकर लागलेली आहे. आधी काहीतरी जेवून घेऊया आणि जाऊयात लगेच रूममध्ये बॅग ठेवून फिरायला. आता जेवायला आलेलो आहोत. गाडी रूमजवळच ठेवली. थोड्या पुढे इथे पूजा म्हणजे लोकल लोकांचं आहे. जेवण एकदम फिश थाली वगैरे. काय काय भेटते तर बघूया आणि खाऊन घेऊया. आणि आपला भाई लवकर आलेला, जेवण झालं आहे त्याचं. आणि आम्ही आता जेवायचं. आता किंग थाळी म्हणून कोणती आहे, बागडा मिळतो इथे, ही ऑर्डर दिली. सो मित्रांनो, किंगफिश म्हणजे हे सुरमई थाली आहेत 2 प्लेट. आणि हे चोडा काय मलाच ना माहिती कोणतं मासले आहे ते, पण इथे चोडा म्हणतात. तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं. सुरमई तर आपण भरपूर खाल्लेली आहे, पण हे चोडा काय ते माहिती नाही. तर गोव्याची काय स्पेशल डिश आहे ही चोडा म्हणून. आता घेतोय मस्त चोडा. स्वप्नील भावणे किंगफिश आणि अंकुर भावणे पण किंगफिश. आणि हे चोडा आणि बागडा थाली खाली. पण हा आमच्या अगोदर जेवण झालेलं आहे त्याचं. आता आम्ही जेवतोय कडक. आणि ही ग्रेव्ही आहे. हे काय, हे कोकम सरबत आहे ना. आणि हे बघा जवळा आहे. जवळा, हा हे बघा जवळा. आणि ही भाजी आहे, हे कांदा आहे, लोणचं, भात. तर चला जेवून घेतो मस्तपैकी. माकुळ फ्राय, माकुळ हे बघा. नळे असतात ना ते, नळा फ्राय. आम्ही नळे बोलतो याच्या त्याला. आता गरम एकदम घरगुती जेवलो एकदम. मस्त घरी जेवल्यासारखं वाटलं. आता ज्या जेवण झालेलं आहे आमचं. आणि आता जाणार आहेत आम्ही ओल्ड गोव्याला फिरायला. चला आता पुढे बघाच आम्ही कुठे कुठे फिरतात तर भाई लोक. आणि खरंच खूपच भारी जेवण होतं. एकदम घरी जेवल्यासारखं वाटलं. म्हणजे सुरमई थाळी आणि परत ते नळा म्हणजे माकडी फ्राय, नळा फ्राय, ते पण भारी लागलं खरंच. चला आता लगेच निघूया ओल्ड गोव्याला जायला. एक चर्च आणि थोडेफार मंदिरात पण फिरूया. चला आता ओल्ड गोव्याला चाललेलो होतो आम्ही. आणि CNG आमची पूर्ण संपलेली. तर एकच तेवढं गोव्यामध्ये आम्हाला CNGचं स्टँड
अगोदर CNG फुल करून घेतो येतो, थोडं पेट्रोल टाकून घेतो. ऑलरेडी आम्ही भरपूर लेट झालेले आहेत. किती 3:30 वाजलेले आहेत आणि आता जाणार कधी परत. आणि ट्रॉफिक म्हणजे बेकार ट्रॉफिक आहे, त्यात आम्हाला भरपूर ट्रॉफिक मिळाली. आता जाऊया पुढे पण किती ट्रॉफिक असते ते समजेलच. CNG भरतो आणि जातो. मध्येच मी गाडी थांबवलेली आहे, थोडा इथला एरिया मला चांगला बघून घ्या. बघा तुम्ही चला थोडं फोटोशूट करून घेऊया. थोडं फोटोशूट करतो आणि पुन्हा जातो पुढे. मित्रांनो, आता आम्ही ओल्ड गोवामध्ये आहेत. गाडी मागे पार्क केली आणि आता जातो चर्च बघायला. आणि आजूबाजूचा एरिया कसा तुम्हाला सगळं आता बघायला मिळेल. कालपासून आज प्रॉपर फिरायला आम्ही भरपूर लेट निघाले, कारण त्या रूमवरनं चेकआउट, परत ह्या रूमवर चेकिंग, जेवायला वगैरे भरपूर टाइम झाला आम्हाला. आता मस्त तिथे चाय पिला अगोदर आणि आता जातो चर्च बघायला. भाई आता एंट्री करतोय आम्ही इथून समोरनं. बघा मस्त निवांत लोक बसलेले आहेत. बघा इथून 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 एंट्री आहे. चलो सगळे फोटो शूट, व्हिडिओ शूट हेच चाललेलं आहे बघा. आणि आता आम्ही जातो, एंट्री करतो इथून. एंट्री चार्जेस आहेत की नाही, आलेलो मी 1-2 वेळा येऊन गेलो. बघा सगळे फोटोशूट वगैरे, व्हिडिओ शूट वगैरे चाललेलं आहे. मध्ये आय थिंक मला नाही वाटत मध्ये व्हिडिओ अलाउड नाही मिळत, फोटोग्राफी व्हिडिओ. सो मधलं दाखवायला मिळू नाही शकत. जर वेळ मिळाला तर दाखवेल गपचूप. आता एंट्री करतोय. हे बघून झालं, आता इथे जाऊया. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. बघा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. मागच्या बाजूला पण चर्च आहे. आणि पहिले आम्ही आलेलो या बाजूला हे म्युझियम आहे. चलो आपले 2 मेंबर कुठे राहिले? अरे ते 2 जण कुठे राहिले? थांब. ते 2 जण कुठे राहिले काय माहिती. अंकुर आणि स्वप्नील काही दिसले. काहीतरी घ्यायला लागल्यात वाटतं. काहीतरी घ्यायला लागलेत ते, काय माहिती काय घ्यायला लागल्यात ते. या साईडला त्याला, राईट साईडला. स्वच्छता बघितली तरी बस पैसा वसूल.
ते पण आता मोबाईल अलाउ करतील असं वाटत नाही. मध्ये फोनवर बोलणं सुद्धा अलाउ नाही मिळत. म्हणजे व्हिडिओ आणि फोटो काढण्याचं सोडूनच द्या, पण फोनवर बोलू सुद्धा शकत नाही. ते बोलतात की फोन बाहेर जाऊन फोनवर बोला, नंतर मध्ये या. कारण आम्ही त्या चर्चमध्ये होतो ना, तेव्हा फोन आलेला स्वप्नीलला. ते बोलले की बाहेर जा, फोनवर बोला, नंतर मध्ये या. तर फोन कट केला. काय माहिती नाही, पुढे बघूया आता काय आहे. तर मध्ये एक्झामिनेशन बघायला गेलो, तिथे पण फोटो आणि व्हिडिओ अलाउ नाही मिळत. तर आता त्याच बाजूला चर्च आहे, तिथे जाऊया. त्या साईडला जाऊया. एक्झामिनेशन बघून आलो. आता 20 रुपये एंट्री फी आहे. आणि पण मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउ नाही मिळत. सो अंकुर भाई आमचा मागे पडलेला. आणि आता हे चर्च बघायला चालू आहे बघ. तिथे चलो आपण आलेलो आता चर्च जवळ. इथला एरिया पण मस्त आहे. पहिले आम्ही आलेलो ना, सगळं आमचा ग्लोईंग स्टार ग्रुप, तो इथे 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 मस्त व्हिडिओ बनवलेला आम्ही. असं निवांत बसलेले तिथे. आणि आता चर्चमध्ये एंट्री नाही मिळत वाटतं. किती सोनं चर्च बघा, खूप भारी वाटतंय. आणि इथे पण मध्ये एंट्री नसेल. फोटो आणि व्हिडिओसाठी चर्चच बंद आहे. आम्ही आले तो ओपन होतं, एंट्री देत होता, पण आता बंद आहे. चलो जातो डोना पोलाला. इथे सिंगमची शूटिंग झालेली तिथे नाही. तिथे तर कोणत्या जवळपास बीचवर जायचं. आता काय प्लॅन करतात, चाललंय प्लॅनिंग चालले काय करायचं, तर कुठे जायचं नेक्स्ट. चला आता पुढे कुठे जायचं ते बघूया. आणि काय ठरवलंय. मित्रांनो, आता ओल्ड गोवावरनं आम्ही मिरामार बीचवर आलेलो आहोत. आता तुम्हाला दाखवतो. मिरामार ऐकलं तर आपल्याला पबजीची आठवण आली. मिरामार मॅप. आता आपण आहोत मिरामार बीचवर. सुंदर असा सनसेट बघायला मिळेल. आता माझ्या व्हिडिओतून तुम्ही आमच्या अर्नाळा किनाऱ्यावरील सनसेट पाहिलाच असेल. आज तुम्हाला मिरामार बीचवरील सनसेट दाखवतो. आणि पुढे गर्दी भरपूर वाटते. पुढे गेल्यावर समजेलच गर्दी किती आहे. बघा आता प्रॉपर आपण किनाऱ्यावर उतरलेलो आहोत. बघा यापेक्षा आपला कळंब बीच ना बरं पिले. काय राहिलं अर्नाळा बीच, कळंब बीच. बीच आहे काय मिलेच नाही. त्या कळंब बीचवर वडापाव आमलेट पाव खायला भेटेल. इथे काय भेल आमलेट. मी काय ते काय सायकल ना काय ना ते गाड्या ना काय विषय. मिरामार बीच. आणि आपण पुढे
दुसरा पण बीच बघूया. जायचं का पुढे का नको? बस चालत झालं जोरून सर्व हेच आहे बीच, काय बघायचं आता. मित्रांनो आता मिरामार बीचवरनं आम्ही आलेलो आहोत पणजी मार्केटला. तो आता इथेच कुठे पुढे आहे तिथे विचारलं तर पुढे जाऊन राईट मला सांगितलं. चाललेलो आता पणजी मार्केट फिरतोय, काय काय भेटो बघू. घरी न्यायलाही काय भेटते का, हे घरी न्यायला काहीतरी घेतो. सो चला पणजी मार्केटला. कारण भरपूर वेळेला आलेलो आहे ना तेव्हा मापसा मार्केटला गेलो, पण पणजी मार्केटला पण इथे जवळच आता पणजीला आलो तर पणजी मार्केटला जाऊया. मापसा मार्केटला भरपूर वेळेला गेलेलो आहे. कुठे आता काय माहिती, विचारतो इथे. चलो. आम्हाला वाटलं की इथे मार्केट असेल, पण विचारपूस केलं तर हे बघा अशी सगळीकडे हे दुकान आहेत ना, हेच म्हणे मार्केट आहे. पण बघूया आता, रेट तर काढूया. काजू वगैरेची दुकान आहेत, किती स्वस्त पडतंय ते. चला. काजूचा रेट तर आम्हाला भरपूर जास्त वाटतोय. हे बघा कसा किलो बोलला हा? 850 किलो पड़ेगा. 850 रुपये किलो. 500 ग्राम है ये. 430 का है. प्लेन है. प्लेन 430. ये 450 का है. 900 रुपये किलो. आपल्या इथे पण हाच भाव आहे. सेमच भाव आहे का? क्वालिटी मीडियम क्वालिटी रेट डिफरेंस होता है. क्वालिटी का रेट वही ड्राई फ्रूट है. ड्राई फ्रूट का रेट होलसेलचं दुकान आहे, नो बार्गिंग. पहले खाया ना ये और कड़क लगेगा तो उसके जैसा क्रीम टेस्ट. बघू आता काय काय घ्यायचं तर. सो आपल्या भावाने हे बघा वाटण्यासाठी भरपूर काजू वगैरे घेतल्यात आणि आपण पण घेतो थोडेफार. आता बघा जेली घेतो, चांगली जेली आहेत म्हणतात. तर आता बघू कसे काय तर. इसको कैसे जैसे ये कूलर है ना इसमें भर के अंदर गरम हीट में डाल दीजिए.